जर तुम्ही नीटचं म्हणलंच आहे तर मग तुम्हाला काय वाटतंय की सध्याच्या कंडिशनला एक्झाम्स घ्यावेत का नाही घ्यावेत? कारण मेडिकल स्टुडंटचे रिझल्ट म्हणजे डिसिजन वगैरे अजून पेंडिंग आहे ना की एक्झाम्सचं काय आहे वगैरे. हे बघ ऍक्च्युली सो बेसिकली तुम्हाला नीट ही झाली पाहिजे अकॉर्डिंग टू मी, पण आत्ताच व्हावी इज नॉट माय व्हॉट आय से, की बाबा नंतर घ्या, कंडिशन नॉर्मल तेव्हा घ्या. कारण कसं आहे माहितीये का, दे डिसाइड्स युअर ऍप्लिट्यूड, की बाबा तू स्वतः मेडिकल साठी एलिजिबल आहेस का नाहीस. बरोबर आहे. कारण कुणाला 50% पडले त्याला मेडिकलला घातलं, तो डॉक्टर झाला, सो दो इट की तो 50% 12वी पर्यंत चांगला अभ्यास केला नाही, पुढे चांगला अभ्यास केला, इट कॅन बी, हा ते पॉसिबिलिटी आहे की बाबा 12वी पर्यंत केला, आपण मेडिकलला गेला तर तो माणूस सिरियस झाला, ही स्टडीड वेल अँड ही गॉट वेल दिस, इट इज गुड. पण सेकंडली कसं माहितीये का, नाही कारण की बाबा एज्युकेशन सध्या नाही रे, कोण आता एकाच रूम मध्ये 50 पोरांना बसून तर एक्झाम द्यायला लावशील, दोन सगळे प्रोटेक्शन असतील, पण मास्क जरी N95 जरी घातला, इट अश्युअर्स ऑफ 95% ऑफ सेफ्टी, उरलेले 5% तर आहेच ना रिस्क. तर नीट एक्झाम झाल्या पाहिजेत, बट इट शुड बी डिलेड. पोस्टपॉन होऊन निवांत कंडिशन सेटल डाऊन झाल्यानंतर करा, काही हरकत नाही बाबांनो. कारण मुलांच्या आयुष्यापेक्षा तर हे काय एक्झाम एक इम्पॉर्टंट नाहीये. अँड सेकंडली कमिंग अपॉन द मेडिकल एक्झाम्स, मेडिकल एक्झाम्सचं कसं आहे की बाबा आता तू बघ, इंजिनिअरिंगचं कसं त्यांच्यात मशीन असतं, राईट. तू एक मशीन बनव, फॉर एक्झाम्पल कार आहे, कार तू बनवलास, ही डॅमेज झाली, तू बनवताना काय तर डॅमेज झालं समज, किंवा रिपेअर करताना काय तर झालं, परत तू रिपेअर करू शकतोस कार. फॉर एक्झाम्पल कार्बोरेटर गेला, यू कॅन चेंज द कार्बोरेटर, कूलंट संपला, यू कॅन चेंज द कूलंट, बरोबर. पण डॉक्टरच्या हातात काय असतं, माणूस, बरोबर. आणि जर असं पास केलं आणि तिकडं त्या डॉक्टरने काय चुकलं, पूर्ण डॉक्टर कम्युनिटी तिकडं पॉइंट आउट केली जाते, बरोबर. डॉक्टर्स बरोबर नाही, डॉक्टरांनाच काही कळत नाही. ते एक पॉइंट आहे की बाबा बाकीच्या लोकांच्या घरात कॉम्प्युटर असतं, इलेक्ट्रॉनिक्स असतात, त्यांना रिपेअर करू शकतो. माणूस एकदा गेला तर तो रिपेअर होऊ शकत नाही रे. आणि माणसाची व्हॅल्यू तेवढी तर कमी नाहीये, व्हॉट आय गेस इज की, राईट. सो बेसिकली मेडिकल्स ना प्रमोट करणं इज नॉट अ गुड आयडिया, व्हॉट आय थिंक. जीव आहे रे बाबा एकाचा हातात, तू कसं काय त्याला रिस्क घेऊ शकतो. आणि स्वतः त्या माणूस जो प्रमोट झालाय त्याला पण असं बरं वाटणार नाही की बाबा मी बिना वाचता किंवा बिना स्टडी करता मी पास झालोय. ही वोंट फील दॅट गुड. सो मेडिकल स्टुडंट्सना प्रमोट करणं, आय डोंट सपोर्ट इट बेसिकली. दॅट इज व्हॉट आय थिंक. किंवा एक माणूस असतो तुझ्या हाताखाली, त्या माणसाला तू ट्रीट करतोस, हँडल करतोयस, आणि तिकडे तू असंच पास झालायस, मग काय उपयोग आहे त्याचा. तुम्ही आता जे म्हणताय ते फायनल इयरशी रिलेटेड म्हणताय की अख्खं सगळं मिळून कोणालाच नाही करायला पाहिजे? नाही, होल इयर. कारण कसं आहे माहितीये का, आता बघ आमच्या मेडिकल मध्ये कसं असतं की फर्स्ट इयरला बॉडी शिकवली जाते, बॉडी मध्ये काय आहे, कुठं बोन कुठं आहे, कुठं काय आहे. मग त्यानंतर ब्लड सप्लाय कसं होतं, वेन सप्लाय कसं होतं. मग सेकंड इयरला शिकवलं फार्मॅकॉलॉजी, कुठलं औषध द्यायचं, काय कसं रिॲक्ट होतं, काय होतं ते सेकंड इयरला. मग थर्ड इयर फोर्थ इयरला क्लिनिकल सब्जेक्ट असतात, गायनेकॉलॉजी म्हण, थर्ड इयरला थोडे सब्जेक्ट असतात, फायनल इयर थोडे सब्जेक्ट असतात, राईट. प्रत्येक इयर हा इम्पॉर्टंट आहे मेडिकल मध्ये. कारण फर्स्ट इयरला तुला शिकवलं जातं ते की बॉडी कशी आहे. बिना बॉडी तुला माहित नसेल की बाबा तू हार्ट कुठे तुला माहित नसेल, मग फायनल इयरला तू सर्जरी शिकून तर काय करणार बाबा, तुला हार्टच कुठे माहित नाही तर, बरोबर. आता बघ, हार्ट लेफ्ट साइड ऑफ द बॉडी असतो, अप्पर चेस्टला म्हणतो आपण, बरोबर. तर ते तिला माहित असल्याशिवाय तुला मग तू इकडे बरोबर कट घेशील, बरोबर. माहितीच नाही हार्ट कुठे, मग इकडे कट घेऊन काय उपयोग आहे बाबा, बरोबर. मग सेकंड इयरचा एक्झाम आहे मेडिसिन्स. आता बघ, मेडिसिन्स देणं इज नॉट अ बिग डील, ते रट्टा मारून पण शकतो, पण ते मेडिसिन्स तुझ्या बॉडीमध्ये कसं रिॲक्ट करतं किंवा ते कसं तुला हेल्प करतं, दॅट इज टू इम्पॉर्टंट ना. आता तू फॉर एक्झाम्पल अँटॅसिड खाल्लास, त्या बॉडीमध्ये जेव्हा ऍसिडिटी झाली तो अँटॅसिड होतो, मग ते पोटात जाऊन ऍसिड बेस बॅलन्स करून परत ते न्यूट्रलाइज करून ते तुझी ऍसिडिटी क्युअर करते. दॅट इज वॉट द थिंग ना. मग ते कळलं पाहिजे ना लोकांना, म्हणून सेकंड इयर ह्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मग थर्ड इयर आणि फोर्थ इयर काय क्लिनिकल सब्जेक्ट असतात. क्लिनिकल सब्जेक्ट स्टडी करणं इम्पॉर्टंट आहेच.
कारण तुला जर हाताला लागलं तर ते ट्रीटमेंट कसं करायचं तेच तर ते कसं समजत आहेत, तर यू शुड नो दॅट ना. मग तिकडे पासून कसा फायदा आहे तू समज. मेडिकलचं प्रत्येक इयर एक आणि एकशी इंटरलिंक्ड असतं आणि तेच पुढे फायदेशीर ठरतं. बेसिकली म्हणून म्हणतो की मेडिकल इयर नॉट ओनली फायनल इयर, फ्रॉम फर्स्ट टू फायनल प्रत्येकाची एक्झाम होणे मस्ट अँड शुड आहे. कारण त्याशिवाय तो माणूस त्या माणसाला कळणारच नाही की बाबा कुठं काय चाललंय आणि कसं व्हायला पाहिजे. म्हणजे ते माझं पर्सनल पर्स्पेक्टिव्ह आहे. पास झालं तरी पण मला पण बरं आहे बाबा, माझी डिग्री तर संपते, आय कॅन स्टार्ट विथ द वर्क. दॅट इज वॉट माय परसेप्शन. दोन्ही पण चालतंय, बट मोस्ट प्रोबॅबली एक्झाम्स व्हायला पाहिजेत. काही लोकांना माहित तर असावं की बाबा कसं आहे. सो एक्झाम्स घ्यायची मेथड वेगळी असेल चालते की बाबा ऑनलाईन वायवा घ्या, तुम्ही गुगल मीटवरती वायवा घ्या. मग त्या तिकडे तुम्ही जाणून घ्या की बाबा पुढच्याला काय समजलंय, त्यांनी काय त्याला किती माहिती आहे, त्या विषयावर तुम्ही प्रमोट करू शकता. पण डायरेक्टली आता इंजिनिअरिंगना कसं प्रमोट केलंय तसं मेडिकल्सना प्रमोट केलं तर इट इज नॉट अ गुड आयडिया. ऍटलीस्ट ते थोडंफार तर माहित असलं पाहिजे. कारण डिलिंग अ मशीन अँड डिलिंग अ ह्युमन इज अ बिग डील. त्यासाठी मेडिकल्सना प्रमोट करणं इज नॉट. त्यातलं काय तर मध्यभागी रस्ता शोधला पाहिजे रे. समथिंग शुड बी मिडल वे शुड बी फाउंड आउट. डायरेक्टली प्रमोशन नाही, इट्स नॉट गुड. बाकीच्या फील्ड मध्ये चालतंय बॉस की इंजिनिअरिंग मध्ये कोडिंग वगैरे असतात, ते पुढे शिकू शकता तुम्ही. ओके, थांब, या क्वेश्चन. What do you think about JEE exams that are going to be held next year? Isn't that risking the lives of the student? So, true stories is what I say is कि holding NEET next month is not a good idea. But having NEET should be held. That is what I say. But it can be held even after this pandemic. If we held after that, it is very much good, because having the people of that amplitude at medical is really needed in today's society. That is what I think. Because people need की बाबा तुझी जर इफ यू आर गुड इन मराठी, गो फॉर मराठी हिंदी टू, की जर तुझी तेवढी क्षमता असेल तरच तू त्याला जाऊ शकतो. एल्स इट इज नन ऑफ यूज. अगर आपकी इतनी काबिलियत है आप मेडिकल में जाने की, तभी आप जाओ. काम काय विदाउट नीट जाके एक सीट बर्बाद करने की जरूरत नहीं है. इंडिया टुडे नीड्स गुड अमाउंट ऑफ डॉक्टर्स. गुड इन सेंस की पैसा देकर डॉक्टर बनने वाला नहीं चाहिए. कि डॉक्टर्स लाइक की दे नो समथिंग, उनमें त्यांच्यात जिद्द असली पाहिजे, जिद्द रहनी चाहिए कुछ तो करने की. So NEET should be held, not next month, but even when the pandemics are low, NEETs can be held. NEET should be held, but the pandemics should be pandemic है. कोविड संपल्यानंतर जर झालं तर इट्स व्हेरी मच गुड. पॅन्डेमिक झाल्यानंतर होऊ दे, काही हरकत नाही. कोविड नंतर ऑलवेज यू कॅन गो फॉर ऑनलाईन टू. ऑनलाईन मध्ये देअर माइट बी सम प्रॉब्लेम्स, इश्यूज की बाबा लोक बघून लिहितील, हे करतील. But ते नसेल तर you can go for something else. But what I say is की that should be done. सध्याच्या स्टेट मध्ये बरोबर नाही ना की एक्झाम घेऊन, कारण ते स्टुडंटची लाईफ वगैरे रिस्क होते. State मात्र actually it is not good at present state. सध्याच्या सिच्युएशन मध्ये घेतलं तर बाबा रिस्क आहे, आणि खूप मोठी रिस्क आहे. जरी तुम्ही प्रॉपर प्रोटेक्शन केला, सगळं केला. आता एक सिच्युएशन सांगतो की राम आणि श्याम दोन मित्र आहेत, बरोबर. ते 3 महिने एकामेकाला बघितलं नाहीत, काय नाहीत, आणि बरोबर नीटच्या वेळी एकामेकासमोर गेले. तो काय भावा कसा आहेस, काय मित्रा कसा आहेस, काहीही केलं तर तुम्हाला त्यांना थांबवता येणार नाही. त्यांनी भेटणार एकामेकाला ऍट एनी कंडिशन. मग काय फायदा आहे. आता तूच बघ, तू कुठला तुझा खास मित्र आहे, तू त्याला 1 महिन्यानंतर भेटायला जातोय, की 1 महिन्यानंतर तू त्यासमोर येतोय. तू थोडीच म्हणणार की बाबा लांब सोशल डिस्टन्सिंग मेंटेन कर, जर आपण मिटिंग बसणारच ना. सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून हे सगळं नुसते बोलायची गोष्ट आहे. इट कॅन्ट बी डन. बॉस हे इंडियामध्ये असं चालत नाही. सो इट माइट अफेक्ट. आणि एक जरी पॉझिटिव्ह आला तर लाखो मुलांची जीव रिस्कवर टांगली जातील. नीट अँड जेई शुड बी हेल्ड, बट इट शुड बी हेल्ड आफ्टर सम टाइम. ते पॅन्डेमिक होऊ दे, सगळं संपू दे, मग त्यानंतर घ्या ना, निवांत घ्या, काही हरकत नाही. Student and I have studied 2 years for it, and now my parents are like,
don't go for the exams because life is more. Yeah, actually, two things what your parents are saying is a good thing. हाँ, that is perfect. कि बाबा उनको उनके बच्चे से ज्यादा important कुछ नहीं है. Right? Don't go for it is good thing. But if the exams are only held after the pandemic, there is no issue, I guess. ऐसा खत्म if everything is dealt properly, अगर ये खत्म होता है then तुमच्या एक्झाम्स घ्यायला काही हरकत नाही. आणि इट इज की बाबा आता बघ तू जर आता हे केलास व्हॉट यू से इज की तू जेई नाही दिला असेल कॅन गो फॉर द एनी प्रायव्हेट इंजिनिअरिंग बट इफ यू गिव्ह इंजिनिअरिंग एंट्रन्स अँड यू क्वालिफाय फॉर इट बस तुला जर इफ यू नो सीओईपी वालचंद अँड ऑल इफ यू गेट दॅट मग लाईफ सेट आहे ना बॉस IIT वगैरे तर मग दोन्ही पण बॅलन्सिंग आहे. पण इफ जेई and नीट आर कंडक्टेड आफ्टर द पॅन्डेमिक नीट्स वेल अँड गुड. कारण शैक्षणिक वर्ष आपण चेंज करू शकतो पण माणूस आपण चेंज करू शकत नाही. वी कांट रिस्क एनीबडीज लाईफ फॉर दॅट. टू साइड्स आय गेस यू आर सॅटिस्फाईड अँड व्हॉट आय से इज कीप ऑन स्टडिंग फॉर प्रिपेरिंग जेई नीट. RD शर्मा सोडव, फिजिक्स केम नीट कर. Because when our time it was there, we used to study RD Sharma for the maths. तुम्ही ते स्टडी करा, ट्राय सॉल्विंग मोर थिंग्स. एक्झाम घेतील तेव्हा घेतील. इव्हन गव्हर्नमेंट इज कन्सर्न अबाउट द स्टुडंट्स. गव्हर्नमेंटला पण काळजी आहे बाबा की लोक पोरांचं भलंच व्हावं. इव्हन दे आर प्लेइंग पॉलिटिक्स इन द पॅन्डेमिक बट देन टू त्यांना थोडीफार तर काळजी असेलच ना. सो इट इज गुड you prepare for the needs. Neat should be held, but neat should be held after the pandemic is done. Before the pandemic, even I don't support for the neat if it is conducted in the pandemic. I guess September we have the dates for NEET and JEE, but it should be held after that. What I say. कारण लोकांची रिस्क नाही बाबा. एका जेवाला एक लाखो जेवांना रिस्क वरती टांगणं इज नॉट अ गुड आयडिया. Okay, I guess two things you're satisfied with the answer. So the mask man drawing. बीन्स ऑफ ब्रेन कसं नाव आहे? ऍक्च्युली कसं माहितीये का म्हणजे आम्ही मी पहिला बोलतो गँग्स ऑफ रायटर म्हणजे गँग्स ऑफ वसेपूर माय फेवरेट मूवी. तर त्यावरती किंग्स ऑफ रायटर आम्ही मी केलता. मग मी स्टार्टेड की समथिंग प्रोफेशनल. वी नीड समथिंग प्रोफेशनल नेम अँड इट शुड बी समथिंग कूल. So the whole team was searching for the proper name. सगळ्यांची दोन तीन सजेशन. That time we had a content head called Amruta Ghat. She suggested for one name, Beans of Brain. So we were like, Beans of Brain can be called as BOB, Bob. So we can use both. We can use Bob also, we can use for Beans of Brains also. So from that, and it is a good डोक्यातले beans. It can be translated to this. So it was a good idea for us. And तसं मी घेतलं की बाबा स्पेसिफिक काय त्या पाठीमागे काही हिस्ट्री नाहीये. म्हणजे असं पूर्ण टीम सांगितलं की बाबा तुम्ही दोन तीन नाव सजेस्ट करा आणि त्यावरती आपण उचलू. मग त्यावरती आम्ही असा अंदाजे उचललाय. बाकी नथिंग. इट वॉज लाईक नथिंग दॅट थिंग की वी कुड हॅव डन. बट स्टार्टिंग ऑफ द युट्यूब आजकाल खूप ट्रेंड आहे रे. युट्यूबर होणं वगैरे. इट इज अ गुड थिंग. युट्यूब इज अ गुड थिंग ऍक्च्युली. परत लॉकडाऊन मध्ये युट्यूब वर्सेस टिकटॉक त्यावरती मीम्स वगैरे आले. त्यापासून मग युट्यूबला सध्या जास्त हिट आलं.